हॅलो, हाय, नमस्कार कोल्हापूरकर. वेलकम टू माय चॅनेल. तर कोल्हापूरकर का म्हटलेले आहे तुम्हाला पुढे जाऊन नक्की समजणार आहे, कारण हा व्लॉग आहे कोल्हापूरकरांच्या खूप असा त्यांना युजफुल ठरणार आहे किंवा जे कोल्हापूरमध्ये सुट्टीसाठी मंडळी आलेले आहेत त्यांच्यासाठी पण खूप उपयोगाचा आहे. ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. तर चला, बड्डेच्या सेलिब्रेशनमधला थोडासा हा इकडे पार्ट तुमच्याबरोबर शेअर करते. मी माझा वाढदिवस असेल किंवा लग्नाचा वाढदिवस असेल, ॲनिव्हर्सरी असेल, तेव्हा मी महालक्ष्मी मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करते. असं नेहमी आमचं जाणं होत नाही. अगदी आम्ही माझ्या घरापासून तर मंदिर इतकं काही लांब नाही आहे, पण कसं आहे ना, आपलं जवळ असतं तिकडे आपण जास्त जात नसतो आणि ज्या गोष्टी आपल्यापासून लांब असतात तिकडे आपली जास्त ओढ असते, असंच असतं. तर इकडे आता मे महिना आहे, इतके इकडे पर्यटक आलेले आहेत कोल्हापूरमध्ये आणि माझं हे मत आहे की तुम्ही अशा व्हॅकेशनमध्ये आपल्या इथल्या प्रसिद्ध मंदिरांना वगैरे जाऊच नका, कारण बाहेरचे पर्यटक इतक्या वेळ लाईनमध्ये थांबून दर्शन घेतात. तर आपण तिथे जाऊन आपण गर्दी करण्यापेक्षा आपण इतर वेळेला ऑड टायमिंगला जाऊन निवांत दर्शन घेऊ शकतो. तर वाढदिवस होता तर म्हणलं चला, वेळ आहे तर मुलींना घेऊन मी गेलेले इकडे मंदिरामध्ये. पण माझं हे तुम्हाला मत कसं वाटलं नक्की सांगा, की खूप लांबून पर्यटक येतात देवीचं दर्शन घेण्यासाठी आणि आपण ऑड टायमिंगला जाऊन दर्शन निवांतमध्ये घेऊ शकतो, असं माझं मत आहे. तर चला, त्यामुळे मी माझा बड्डे तर असा व्हॅकेशनच्या मोडमध्येच येतो, त्यामुळे मी म्हटलं चला देवीचं दर्शन असं अचानक मनामध्ये आलं. महालक्ष्मीचं असं मूक दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी होती, खूप पर्यटक आलेले आहेत कोल्हापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी. तर वाढदिवसानिमित्त मी इकडं मंदिरात महालक्ष्मीचं छान असं दर्शन घेतलं आणि इकडं माझं फेवरेट, ऑलवेज फेवरेट, इकडे मी विद्यापीठ हायस्कूलजवळ चाट खायला गेलेले आहे. तर चला, इकडे मस्त असं चाट, आणखीन पाणीपुरी वगैरे असं ऑर्डर केलं होतं. तर खूपच छान बऱ्याच ठिकाणी खाल्लेले आहेत, पण हे माझं पहिल्यापासून, अगदी मी कॉलेजला होते तेव्हापासून हे माझं सेंटर खूप फेवरेट आहे, चाट सेंटर भवानी मंडपमध्ये. तर चला, इकडे मुलींनी घेतलेलं आहे आईस्क्रीम. तर असंच हा बड्डेच्या दिवसातला एक शूट होता, तो शेअर करूया म्हटलं, कारण काय वातावरण आहे महालक्ष्मी मंदिरच्या इथे आता मे महिन्यामधलं हे तुमच्याबरोबर शेअर केलं. तर चला, त्यानंतर इकडे मुलींना घेऊन गेले होते. तर नेक्स्ट डे असंच, आता हे मी घरी चाललेले आहे रिटर्न परत. तर नेक्स्ट डेला होता संडे. तर संडे म्हटल्यानंतर मिस्टरांना सुट्टी असते, त्यामुळे इकडे छान असा प्लॅन केला होता. तर इकडे कोल्हापूरमध्ये आयर्विन ख्रिश्चन ग्राउंडला दरवर्षी उन्हाळ्यामध्ये काही ना काहीतरी वेगळा विषय येतो. तर इकडे ह्या वर्षी अवतार हा असा शो आलेला आहे, तर इकडे आम्ही बघायला गेलेलो आहोत. तर इकडे तिकीट आहे, 100 रुपये आहे प्रत्येकी, लहान मुलांचं नाही आहे. तर इकडे तिकीट काढलेलं आहे आणि दरवर्षी इकडे वेगळं असतं. तुम्ही आता माझ्यासोबत कंटिन्यू राहा, म्हणूनच म्हणलं आहे कोल्हापूरकरांसाठी खूप युजफुल हा व्हिडिओ आहे, किंवा कोल्हापूरमध्ये सुट्टीसाठी जी जी लोक आलेले त्यांनी पण इकडे जाऊन छान इकडे तुम्ही तुमची सुट्टी छान असे एन्जॉय करू शकताय. त्यामुळे स्टार्टिंगलाच म्हटलं होतं. तर खूप छान इकडे वॉटरफॉल केलेला आहे, बघू शकताय किती सुंदर, अगदी नॅचरल असा वाटत होता, त्यामुळे खूपच छान. तर हा मेच्या स्टार्टिंगलाच इकडे स्टार्ट झालेला आहे. तर मागच्या वर्षी इकडे लंडन ब्रिज आला होता, त्याच्या मागच्या वेळेला माशांचं खूप छान असं इकडे एक्झिबिशन होतं. दरवर्षी आम्ही जातो, काही मिस करत नाही. काहीतरी काहीतरी वेगळं नवीन येतं. तर अवतार पिक्चर हा फेमस आहे, सर्वांना माहीतच आहे. तर चला, तुम्ही माझ्यासोबत चला. तुम्ही कोल्हापूर मधून नसाल तर बाहेरून असाल तर नक्की इकडे आतमध्ये कसा काय व्ह्यू आहे किंवा काय नेमकं आहे हे मला पण खूप एक्सायटेड आहे मी हे बघण्यासाठी. तर चलो, अंदर असं गेल्यानंतर खूप अशा कलरफुल लाईट्स होत्या, एकापेक्षा एक. अगदी आपण एका दुसऱ्या ग्रहावरती आलोय की काय याचाच आपल्याला भास होतोय. तर बघू शकता, तुम्हाला मी डिटेल्समध्ये सगळं इकडे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मे महिना आणि व्हॅकेशन म्हटलं तर असं काहीतरी आपल्याला वेगळं खूपच काहीतरी काहीतरी बघायची खूप इच्छा असते. तर इकडे आमच्या कोल्हापूरमध्ये तर असतं दरवर्षी. तर चला, इकडे आता आत एंट्री केलेली तर बघू शकता, इतक्या कलरफुल लाईट्स होत्या ना, अगदी एक जंगल, आणि ते पण असं अद्भुत जंगल, असं साधं सुद्धा जंगल नाही, असाच फील येत होता. तर असे वेगवेगळ्या प्राणी होते, पण ते वेगवेगळ्या आकाराचे, जसे एलियन्स असतात ना तशाच आकाराचे प्राणी पण बनवले होते. आणि अवतार फिल्म ज्यांनी बघितले असेल त्यांना तर माहिती आहे त्या पिक्चरमध्ये कसं काय काय आहेत एलियन्स. बघू शकता, हे प्राणी आहेत, हे हरिण वगैरे असं आहे, पण ते एकदम एलियनच्या शेपमध्ये होते. तर खूप छान इकडे स्मोक खूप सोडला होता, त्यामुळे आपण एक दुसऱ्याच जगामध्ये आलेलो आहोत, काय कुठल्या वेगळ्याच दुनियेमध्ये आलेलो आहोत असा फील होतो. इकडे सगळ्या प्रकारचे
प्राणी होते. तर बघू शकताय खूप सुंदर लाईट वगैरे. आणखीन हा अवतारचा स्टॅच्यू आहे. ते एलियन जे असतात ना मोठे मोठे ते आहेत. स्मोक होता त्यामुळे खरोखर असा फील येत होता. असं खूप छान फिरत फिरत जायचं होतं. आणि मध्ये मध्ये त्यांनी एलियनचे स्टॅच्यू ठेवलेले होते, प्राण्यांचे ठेवले होते, झाडं वगैरे. आणखीन हा शो आता एक महिनाभरच आहे, म्हणजे मे महिन्यापुरता आहे. तर तुम्ही लवकर लवकर जाऊन तुम्ही बघून येऊ शकता. खूप छान रिजनेबल तिकीट पण आहे. पण मुलांना काहीतरी वेगळं, हे मुलं सगळं आपण सगळे टी व्हीमध्ये बघत असतो, पण आपण सगळं आता तिथं आतमध्ये जाऊन सगळं फील करणार आहोत. तर मुलं तर खूपच एक्सायटेड होतात, कारण त्यांना एलियन आणि काहीतरी वेगळ्या अशा गोष्टींची खूप आवड असते आणि ते टी व्हीमध्ये बघतच असतात. त्यामुळे मुलांचं तर खूपच छान इकडे एंटरटेनमेंट होणारच आहे. पण मलाही खूप छान वाटलं इकडे जाऊन. तर अगदी आहे पूर्ण एक मे महिनाभर हा इकडे आयर्विन ख्रिश्चन ग्राउंडला हे एक्झिबिशन आहे. तर तुम्ही नक्की जाऊन हा शो बघून येऊ शकताय. तर चला, छान असं इकडे फिरून झाल्यानंतर इकडे बाहेर पडायचं होतं निवांत असं, म्हणजे होते आम्ही थोडं लेट गेलो होतो त्यामुळे इकडे गर्दी कमी होती. पण छान मस्त हे बघू शकताय, सुपर डुपर अशा लाईट पडल्या होत्या आणि ते स्टॅच्यू वगैरे खरंच एखादा एलियन तुमच्या समोर उभा राहिलेला आहे की काय असा फील होतो. तर खूप छान एक नंबर. ह्या लाईट्स वगैरे ना एक जबरदस्त काम आणि क्रिएटिव्हिटी त्या लोकांची बघता खरंच तुम्ही जाऊन ते थोडं एक 100 रुपये, एवढी पण जास्त काही फी नाही, एवढं पैसे पे करून तुम्ही त्यांच्या कलेला दाद देऊ शकताय. हा सेटअप उभा करायला त्यांना खूपच दिवस लागलेले असणार. त्यामुळे चला, मुलांना पण एंटरटेनमेंट करण्यासाठी आणि तुमच्या मे महिन्यातील अशा छान मेमरीज तुम्ही काहीतरी वेगळं असं कॅप्चर करण्यासाठी तुम्ही इकडे जाऊन नक्की व्हिजिट करा. तर चला, तिथून बाहेर पडलो. तिथून बाहेर पडल्यानंतर इकडे सगळे स्टॉल लागले होते ज्वेलरीचे, बऱ्याच प्रकारचे सगळे स्टॉल होते शॉपिंगचे. आणि मुलांना खेळायला तर खूप छान असं फन फेअर होतं, खूप मोठं होतं. पण आम्ही लेट, थोडं आम्हाला इकडे जायला लेट झाल्यामुळे इकडे गर्दी काही नव्हती. नाहीतर खूपच छान दरवर्षी इकडे गर्दी वगैरे असते. तर थोडी मी तिकडे आतमध्ये शॉपिंग केली आणि इकडे फन फेअरला आलेलो आहोत. हा खूप मोठा असा झोपाळा आहे. पण आम्ही काही बसलो नव्हतो, कारण आम्हाला जायचं होतं अजून एका दुसऱ्या ठिकाणी. दुसरा एक पुढे इंटरेस्टिंग असा पॉईंट आहे, तोही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मोठाच्या मोठा इकडे एंट्रीला एलियनचा स्टॅच्यू ठेवलेला आहे. अवतारचा असा तो एलियन आहे. तर जाताना एंट्रीला काय शूट घेतला नव्हता म्हणून बघू शकताय. तर चला नेक्स्ट, पुढे आपण जो विषय आहे तिकडे त्या लोकेशनला इकडे पोचलेलो आहोत. तर लोकेशनला पोचलो म्हणजेच आता आम्ही तिकडे त्या अवतार शोच्या इथे स्टॉलवरती काही फूड खाल्लं नव्हतं, कारण आम्ही डायरेक्ट जेवणार होतो. तर असंच काही म्हणजे सर्च करत होतो आम्ही रोडला की कोणतं जायचं, आम्हाला नॉनव्हेज खायचं होतं, संडे होता. तर असंच फिरत 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 आम्ही आलो अगदी खासबाग मैदानला. खाऊ गल्लीच्या इथे, खासबाग मैदानची जी खाऊ गल्ली आहे ना तिथे. तर तिथे प्रायव्हेट हायस्कूल इथे आम्हाला खूप लोक अशी थांबलेली दिसलीत. तर चलो म्हटलं इकडे आतमध्ये काय विषय आहे बघूया. तर इकडे हॉटेल साई सागर. विषय क्वालिटी जेवणाचा होता. क्वालिटी का होता तर तिथे आम्हाला अर्धा तास वेटिंग करायला लागलं आणि तिथे चिठ्ठी वगैरे देऊन वेटिंगसाठी नाव द्यावं लागत होतं. तर इतकं वेटिंग होतं म्हटलं तर विषय काहीतरी असणारच म्हटलं. तर तिकडे गेलो, आमचा नंबर आला आणि आम्ही इकडे वडा कोंबडा घेतलेला आहे. वडा कोंबड्यासाठी ते हॉटेल फेमस आहे. आणखी त्यांची साई सागरची स्पेशल थाळी घेतली. तर खरंच विषय एक नंबर वडा कोंबडा होता. खरंच एवढी गर्दी होती ना तिकडे, जबरदस्त काय फूड होतं. आणि हे आम्ही असं ठरवून गेलेलो नाही आहे, पण आम्ही असं फिरत गेलो, सर्च करत गेलो. तर एक नंबर जेवणाची क्वालिटी, विषय हार्ड. तर तुम्ही कोल्हापूरमध्ये सुट्टीसाठी आला असेल तर नक्की या हॉटेलला जाऊन व्हिजिट करा. कोल्हापूरकर असेल तर नक्कीच जावा तुम्ही इकडे. तुम्हाला जेवणाची तिथे जेवल्यानंतर समजेल काय जेवण होतं. तर हा व्लॉगमध्ये दाखवलेलं हे हॉटेल, हे अवतार, हा एलियनचा शो नक्की तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. आणखीन माझा हा व्हिडिओ सगळ्यांना जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, आणखीन लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.